नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे तुमच्या नवीन व्हिडिओमध्ये. आय होप तुम्ही मस्त असाल, मस्तच राहा. खूप दिवस झाले आम्ही व्हिडिओ बनवली नाही, कारण की सध्या खूप बिझी हेक्टिक शेड्यूल चालू आहे. पण त्याच्यामध्ये वेळ काढून आम्ही आज व्हिडिओ बनवूया. तर आम्ही थोडं जण पूजा ना थोडं आम्ही अवॉइड करतो आहे की हेल्थ कॉन्शियस म्हणजे ब्रेड वगैरे खायला. पण आज रुईला बर्गर खावं असं वाटलं, तर बर्गर बोलले होते तर ब्रेड येणारच. पण पूजानी त्याच्याशी एक गोष्ट बनवलेली, म्हणजे लास्ट टाइम म्हणजे 4-5 दिवस झाले असतील, ब्रेडच्या जागी म्हणजे बर्गरच्या जागी एक नवीन तिने म्हणजे काय बोलतात तो वरचा लेअर असतो ना बर्गरचा समथिंग, तो कसं आपण बनवू शकतो नवीन टाईपने विदाऊट ब्रेड. तर तिने ते विचार केलेला आणि त्याच्याशी ते बनवलेलं. ते म्हणजे एका व्हिडिओमध्ये तिने बघितलेलं वाटतं कुठेतरी, तर तिने ते ट्राय केलं आणि त्याच्यामध्ये थोडं ट्विक करून तिने अजून एक चांगली गोष्ट बनवली आहे. तेव्हा ती खूप टेस्टी झालेली. तर बोललो का नाही आपण पण ट्राय करू आणि म्हणजे आपण पण आपल्या लोकांना दाखवूया की पूजाने ते कसं बनवलेलं. गुड मॉर्निंग. हाय रुई. पूजा, तर मी त्यांना सांगितलं आपण ते लास्ट टाइम बर्गर बनवलेलं ना, तर आपण बर्गरचा ब्रेड नव्हतं वापरलेलं, म्हणजे तो बन नव्हतं बनलेस बनवलं. तर आता मी बोललो त्यांना की तो हेल्दी पण आहे आणि म्हणजे पावाच्या ठिकाणी ते चांगलं आहे, त्यासाठी बोललो आपण दाखवूया ते बनची रिप्लेसमेंट म्हणून तुम्ही हे ट्राय करू शकता. आता मला बोलायचं. हा. आता आपण पार्टीत येतो. मी नाव नाही ठेवली पण. नाव नाही गेली, पण आता आपण नाव नाही करूया. गेली पण ब्रश आहे. केलाय ना. राहुलला काल पार्टीला गेलेला, त्यामुळे तिचं असं काल गेल्यापासून की पप्पा एकटाच पार्टीला का जातो का जातो ते एकटा पार्टीला. बाबू ऑफिस मधला कलिक सोडून गेला ना, तर त्यांनी पार्टी ठेवलेली म्हणून मी गेलो तिथे. पण तिचं कालपासून चाललंय पप्पाला बोलवून घे तू. तर जाऊ दे, आता आपण आपण हे party करूया. करूया. आपण आता पार्टी करूया. ओके, तू काय करणार आहे एक्झॅक्ट? तर ना आपण पहिल्यांदा गॅस चालू करून घेऊया. चीज आहे. पण रेसिपी तर सांग काय काय ते, म्हणजे काय काय तू केलेस इथे ते. सगळं काढून ठेवलंय. हा. आपल्याला ना ते तो बन बनवायला आपल्याला हवंय मीठ, किसलेला हा गाजर आहे, इथे 3 मी एग घेतलेले आहेत आणि ही काळी मिरी ब्लॅक पेपर घेतलेला आहे. ओके, हे सगळं मिक्स करायचं आहे आपल्याला. तर मी पहिले गॅस चालू करून घेते, म्हणजे तोपर्यंत गरम होईल, मग आपल्याला पॅटी टाकता येतील. ओके, आणि पॅटी आपण ऑर्डर केलं ना. ऑर्डर करून मी फ्राय करून ठेवलेले आहे ओके ना. रुई, आपण पार्टी करूया, बर्गर खाऊया. पप्पांना नाही द्यायचं आता पप्पांना नाही द्यायचं, बिकॉज नाही, त्यांनी पप्पा- पार्टी केली आहे काल ना बाबू. तू तर पार्टी पार्टी केली ना. मग तू मला नाही देणार? नाही, चीटिंग केली ना बाबू, चीटिंग केली ना. आता तुझ्यासोबत पण करणार. तुझ्यासोबत पण चीटिंग आहे बघ. हे गाजर आहे, त्याच्यामध्ये हे मी 3 अंडी टाकणार आहे. पूर्ण टाकायचं आणि म्हणजे ह्याच्यातच व्हाईट बलक नाही, येल्लो पण टाकायचं सगळं असं. पूर्ण अख्खं फुल एक. ओके, त्यानंतर मीठ टाकायचं चवीनुसार आणि म्हणजे बाबूने टाकू दे, म्हणजे बाबू टाकू दे. हा, टाक. हाताने ना सगळं टाकायचंय ते, सगळं टाक. हा, आणि काळी मिरी पावडर. ओके, रुई. एकदम नाही तर तो गाजर का असतो गोड गोड असतो ना, तो थोडा त्याच्याने हे होईल. ओके, आणि असं मिक्सचर करून असं घ्यायचं. मिक्सचर घेऊन हे करून घ्यायचं. तुम्हाला तिखट पाहिजे तुम्ही मसाला टाकू शकता ना पूजा ह्याच्यात. माहित नाही, मी नाही टाकलं कधी. उगाच काहीतरी एक्सपेरिमेंट नको. ओके, असं ते आहे चव का? वेगळी होईल मग ते एकदम. ओके. त्याने कसं चव गाजर आणि अंड्याची राहते. ओके. ब्लॅक पेपरने पण मस्त क्रिस्पी बनतात हा पण ते. खूप क्रिस्पी बर्गर, नॉर्मल बर्गर पेक्षा छान लागतात. हा. रुई नाही खाते ऍक्च्युली, रुईसाठी ब्रेड आहे. आणि रुईने बघा पूजाचे कानातले घातले तिच्या हा ना, मम्माचे कानातले घातलेत ना. ऑलरेडी, आणि थोडं कमीच ह्याच्यात असे टाकून घ्यायचे. तुमची टिक्की काय साईजची आहे त्यानुसार तुम्ही टाकू शकता. असं टाकायचं आणि पसरवायचं त्याला अंड्यासारखं. आणि अंडा असल्यामुळे त्यांना गोल शेप जरा मॅनेज करायचा, गोल शेप येईल एवढा. नाही तर भारतात कशा काढाल. प्रतिभा असते. काय कळलं बाबू तुला? तुला काय कळलं का बाबू, पप्पा हसला म्हणून हसलास ना तू. सॉफ्ट करून बसली. लगेच होतं म्हणजे. हा, तवा गरम असला तर ना. अजून 1-2 पण इथे बाजूला मी टाकू शकते आता. टिक्कीच्या साईजचं बनवा हा, नाहीतर मग काय होणार ते
थोडं म्हणजे टिक्की नाही तर छोटी पडली मोठी वाटेल. टिक्की मोठी वाटेल आणि हे छोटं वाटेल, छोटं होईल वरचं. ओके. वा यम्मी यम्मी आणि हेल्दी पलटलं असे मंड वाटतंय ना. पण त्याच्याबरोबर कॅरेट पण आहे, हेल्दी. आणि हे काय लेटस कोबी वाटतं आपल्याला तुम्हाला पहिला. नाही हिला पण फ्लॉवर वाटलं त्याला बघून. फ्लॉवर झालेलं आहे. काय लगेच झालं मित्रांनो. लगेच झालं पटकन. आणि पटापट बनतात ना. इझी पीझी आहे. इझी पीझी. इझी पीझी. इझी पीझी सगळं इझी पीझीच वाटतं तुला है ना. आणि आम्ही रुईचे हेअर कट केलाय. मोठे हेअर होते आम्ही जरा छोटे केले कारण गरमी आहे ना. तुला गरम होतं ना. आता बघा हे कसं एक बनलेलं आहे ना. मी एक बनवून दाखवते. आता हे ह्याच्यावर आपल्याला हवं केचप. येस. मम्मा आता याच्यावर थोडंसं केचप टाकणार. बाबू काय बनायचं. हॅपी बनव. हॅपी बनव बोलतो याच्यावरती. असं मी केचप लावून घेतला. आता आपण आता याच्यावर बघा मी केचप लावलंय आणि हे लेटस ठेवणार आहे. आणि याच्यावर एक आलू टिक्की. आलू टिक्की नंतर ह्याला आपण लावूया मायो. मायो आताच मागवलं ना पूजाने म्हणूनच बर्गर साठी खास. काय बाबू हा मम्माला हेल्प कर तिथे. हे बघ रुई. तू बाबू तू मध्ये मागे बसव ना तिला. रामा आता याने मायो टाकलं ना. हे काय बर्गर साठी आहे काय स्पेशल. तंदुरीवाला आहे. तंदुरीवाला आहे. तंदुरी मायो आहे. ओके. वेबाचं. त्यानंतर विवाचं आणि त्याच्यावर आपण चीज टाकूया. आता स्लाइस नाहीये आपल्याकडे. आमच्या स्लाइस रुईने खाल्ल्या. काय ग स्लाइस. आणि आता हे चीज मस्त स्प्रेड केला आहे. त्याच्यावर परत मी लेटस ठेवणार. तुम्हाला जर व्हेजिटेबल टाकायचं असेल लाईक टोमॅटो अजून कांदा वगैरे पण तुम्ही टाकू शकता. पण आम्हाला सगळं लेटस जास्त आवडतं. आणि हे आमचं लास्ट वाला चाललंय. अजून एक होणार. ओके मला वाटलं लास्ट बनेल. आणि ह्याच्यावरती मग आता ह्याच्यावर आता परत हे आहे ना ती त्याच्यावर वरची पॅटी आता. ओके वरची पॅटीवरती परत केचप. केचप डायरेक्ट कॅमेऱ्याच्या समोरच ठेवलं का. आणि हे बघ रुई आहे बघ कसं बघ. आणि हा असा बर्गर रेडी आहे. वाव मस्त. खूप काही तुम्ही टोमॅटो कांदा वगैरे पण टाकू शकता. आम्हाला असंच आवडतं खायला. हॅपी बनव का ग. त्याला ते सॉस बाबू नको. ऑलरेडी केचप आहे त्याच्यात जास्त केचप होईल. नको तुझ्या याच्यावरती हॅपी बनवतो. ओके मित्रांनो आमचा बर्गर रेडी झालेले आहेत. आणि पूजा इथे सगळं आता खाली बघाल असेंबल करते. आणि आमची थोडी रागवली आहे. खूप जास्त थोडं नाही खूप जास्त म्हणून ती बघा बसच माझ्याशी बोलत पण नाही आहे. से हाय नाही बघितलं. आणि पूजाने इथं मस्त आहे की आता असेंबल करायला घेतलं टिक्की बर्गर. मस्त आहे की हम बर्गर खाएंगे पूजा. कसे हम बर्गर. आणि तिला स्माइलीवाला बर्गर दिला वरती ते बघा ब्रेडचा. कारण की तिला हे जरा नाही तिला जमत. नाही जमत ते खायला. लास्ट टाइम आपण ट्राय केलेलं ना तिला द्यायला पण ती नाही बोललेली तेव्हा. म्हणून ती बघा वरती बसून खाते. ए डब्या हे बघा तू अजून चिडवू नको तिला. माझी पोगा आहे ना तू. नाही बोलते रागवली बघ कसली. ठीक आहे चला मित्रांनो आम्ही आमचे बर्गर एन्जॉय करतो. एवढी टेस्टी. हे बघा मित्रांनो तुम्हाला लाईट दिसत नाही का. एवढं मस्त ब्राईटनेस आहे. नाही आणि ती ब्राईटनेस तू अडवलीस ते नाही सांगत. अरे मित्रांनो आम्ही मस्त आहे की दुपारी आराम केलेला आहे. आणि आपण खाली खेळायला गेलेलो ना रुद्रांश बरोबर. आणि रुद्रांश बरोबर खाली खेळून आलोय. आणि आता आम्ही करणार आहे ड्रॉइंग कॉम्पिटिशन पप्पा आणि रुई मध्ये. हा तुला कोणते ड्रॉइंग आवडतं काढायला. तू ड्रॉइंग करणार दाखव ना. तू कोणतं ड्रॉइंग करणार आहे. ओके का ग. हे बघ एक तुझं आणि एक पप्पाचे.
चालेल ठीक आहे. ओके, पहिले आपण काय करणार, आपण ड्रॉइंग काढणार, नंतर आपण त्याच्याने कलर करणार. ओके चालेल. आता बघूया तर रुई काय ड्रॉइंग काढते आणि पप्पा ड्रॉइंग काय काढणार आहे रुईचे. ओके चलो करूया ड्रॉइंग. ओके हा, हा माझा पेपर आहे ना आणि हा तुझा आहे. ओके ठीक आहे. मला थोडीशी जागा दे ना. ओके इथे बघूया रुई काय काढते. नंतर काढून त्याला दाखव ना. मग ओके ड्रॉइंग झाल्यावरती दाखव ना तू डायरेक्ट. ठीक आहे. तर फ्रेंड्स मी बनवत आहे जेवण, कारण की ते दोघंही काहीतरी ड्रॉइंगचं असं करत आहेत, तर मी पण जाऊन बघणार आहे आता. पण त्याआधी दाखवते मी आज काय बनवले संध्याकाळसाठी. तर हे बघू शकता, मी वालाची आमटी बनवली आहे. आमच्या साईडला बनवतात अशी वाल, काही जण ह्याला पावटा पण बोलतात, पण हे आमचे गावचे वाल आहेत. ओके, मला त्याची भाजी खूप आवडते, राहुलला नाही पण मला नक्कीच आवडते. नंतर इथे डाळ आहे आणि फ्लॉवर मटरची भाजी रुईसाठी बनवली आहे. तर आता मी बघते ते दोघं काय करतात. काय करताय दोघं, झालं का? अरे यार रुई किती छान ग. हे काय काढले तू? जिरा कोणता ग? ओ दिस वन. ओ नाईस, किती छान ना. सुंदरच. आणि पप्पानी काय काढलं? डोरेमॉन. डोरेमॉन. वाव, पप्पा दाखव समोर. माझं फेवरेट आहे. सुंदर, दोघांनी छान काढलंय. आता मी कलर करणार आहे ह्याला. आता छान मी छान. color करायला चालू केलं. बघूया कोण चांगलं काढतंय, त्याला मी चुपाचुप देणार रुही. वाव छुपाछुप. ये. आणि अशा प्रकारे या दोघांची ड्रॉइंग झालेली आहे. दाखवा कम्प्लीट. कोणाचं छान आहे? अरे दाखव रुई, तुझं दाखव आधी. फर्स्ट रुईचं. थांब, लांबून दाखव. असं नीट धरून ठेव, असं बॅनर सारखं धर, म्हणजे छान दिसणार फोटोमध्ये. हा, रुईने खूप छान जिराफ काढलाय. हा, अरे ग्रास पण काढलाय रुई तू तर. वाव मस्त. आणि पप्पांचं दाखवा आता. पप्पानी काढलेलं पप्पाचं फेवरेट कार्टून डोरेमॉन. डोरेमॉन. मस्त. भाऊ तुला पप्पांचं आवडलं की तुझं आवडलं ग? का? अरे पप्पा आऊट. पप्पा आऊट आणि रुई विनर. गुड जॉब. विनर आहे. मस्तच. आम्ही जसं आता रुई बरोबर किती अभ्यास पण करतो, ड्रॉइंग पण करतो, तिला आम्ही खेळायला पण नेतो, सगळे ऍक्टिव्हिटी करतो. फक्त स्टडी ओरिएंटेड राहू नका. मस्त की त्यांच्याबरोबर खेळा, एन्जॉय करा, तर तिला पण थोडं एक्साइटमेंट वाटेल तिला सगळ्या गोष्टी करायची. बरोबर ना रुई? काय काढतेस? काढ चालेल, मस्त काढते. मग ओके. तर आमचं म्हणणं नॉर्मली असं आहे की मुलांना फक्त स्टडी ओरिएंटेड नका ठेवू, त्यांना एक वेगळा एक्सपिरियन्स द्या. त्यांच्यासोबत बसून ड्रॉइंग किंवा अशा छोट्या छोट्या ऍक्टिव्हिटीज करा, ज्याच्याने त्यांना म्हणजे अजून म्हणजे स्टडी पण करायला इंटरेस्ट येईल, इव्हन ऍक्टिव्हिटीज मध्ये पण इंटरेस्ट बिल्ड होईल. असं काहीतरी त्यांच्यासोबत तुम्ही पण करायचं ट्राय करा. येस. तर आजसाठी आपण इथेच स्टॉप करूया. आय होप तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला शेअर करा, सबस्क्राईब करा. लवकरच भेटूया नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत बाय.